घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी, मोहिते फूड समोर, आजरा रोड, गड इंग्लज। आता आपल्या बरोबर आहेत गड इंग्लज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गंगाधर राजशेखर हिरेमठ यांची फॅमिली। गंगाधर राजशेखर हिरेमठ यांच्या सगळ्या बहिणी, त्यांची नातवंड आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे आणि हे सगळेजण आपल्या घराण्याच्या जुन्या आठवणी या ठिकाणी सांगणार आहेत। जाणून घेऊया तर या सगळ्यांच्या आठवणीतला गंगादा। गंगादाची सगळ्यात मोठी बहीण आज आपल्याशी बोलणार आहे। त्या हिरेमठ कुटुंबाच्या तुम्ही सगळ्यात मोठ्या बहीण आहात। हिरेमठ कुटुंबाचं गडिंग्लज शहराच्या समाजसेवेतलं असलेलं योगदान हे सगळ्यांना माहिती आहेच, पण पुन्हा एकदा तुम्ही उजळणी करा त्याची आठवण करून द्या। हो, इंग्लजच्या सर्वांगीण विकासासाठी नगराध्यक्ष पदासाठी गंगाधर हिरेमठ उभे आहेत। त्यांच्यासाठी माझ्या घराण्याचा मी थोडक्यात तुम्हाला पुन्हा पाठीमागे 100 वर्ष मागे नेणार आहे। तेव्हा नंजुंडेश्वर देवस्थान आणि जडीसिद्धेश्वर देवस्थान ह्या देवस्थानाचा थोडक्यात मी तुम्हाला इतिहास सांगते। तर जडीसिद्धेश्वर स्वामीजी नदीवेशीला जो मठ, नदी काठाला जो मंदिर आहे त्या मंदिरात यायचे आणि ती जी समाधी आहे त्या समाधीतून नंजुंडेश्वर स्वामीजी उत्पन्न व्हायचे ही खरी कथा आहे। हे स्वतःहून तयार काही केलेलं नाही आहे, तर ते साक्षात जिवंत समाधी आहे। मग तिथं एक असा अग्निकुंड आहे, त्या अग्निकुंडात रात्री हे दोघं चर्चा करायचे की पुढं कसा हा परंपरा ही कशी चालवायची। तर जडीसिद्धेश्वर स्वामीजी आणि नंजुंडेश्वर स्वामीजी, मग त्यावेळेला पाटील समाजातले 4 जे बुजुर्ग होते, मोठे होते, त्यांना सांगायचे की इथं बसलेलं असताना तुम्ही खिडकीतून बघायचं नाही, हे त्यांचा आदेश होता। तर त्यावेळेला जडीसिद्धेश्वर हे प्रत्यक्ष होते आणि गुप्त रूपात नंजुंडेश्वर होते। तर ह्या दोघांची चर्चा होत असताना एकदा असंच घडलं की रोज जडीसिद्धेश्वर स्वामीजी हे काय चाललेलं आतमध्ये कुणाशी बोलतात। तर त्यावेळेला थोडीशी खिडकी ओपन करून त्यांनी पाहिलं, तर हे दोघं बोलतायत आणि अगदी तेजपुंज अशी व्यक्ती समोर बसलेली आहे, लांब दाढी आणि इतकी सुंदर व्यक्ती। तर ते पाहून पाटील घराण्यातली एक व्यक्ती, त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही आहे, पण त्यांनी पाहिल्यानंतर जडीसिद्धेश्वर आजा म्हणाले मी तुला सांगितलं होतं की बघू नकोस म्हणून। तर त्याने शाप दिला, पण तो गुरुचा शाप काही शाप नसतो, पण हे असं आहे की पारंपरिक आणि इतिहास खूप चांगला आहे। आणि त्याच्यानंतरच जो परंपरा चालू झाली, माझे वडील आले। मग माझे वडील ज्यावेळेला गादीला बसले त्यावेळेला सुरुवात अशी झाली की वडील परंपरा चालवत नेले, पहाटे उठायचं आणि नंजुंडेश्वराची सेवा करायची। त्यावेळेला सुद्धा आम्हाला सुद्धा असे मिरॅकल घडत गेले, आम्ही पाहिलं, आमच्या डोळ्यांनी पाहिलं। ते जिवंत समाधीचं जे जिथं साक्षात्कार होत होते ते साक्षात्कार आम्हाला प्रत्यक्ष झालेले आहेत। मी, माझी बहीण, माझे मोठा भाऊ सागर हिरेमठ, आम्ही, माझे आई वडील, आम्ही सगळ्यांनी पाहिलं। तर ह्या घराण्याचं एक वैशिष्ट्य आहे की राजशेखर हिरेमठ माझे वडील आणि अक्काताई हिरेमठ, सागर हिरेमठ, मी, माझी बहीण, माझ्या दोन्ही विजया हिरेमठ, भारती, आम्ही नंजुंडेश्वराच्या सेवेत लीन होत होतो। सेवेसाठी जे शिष्य यायचे, पाटील घराणं खूप मोठे आहेत, त्या घराण्यातले सगळे शिष्य यायचे। तर असं त्यांना पण असं साक्षात्कार झालाय की बाबा खरोखर, आणि जर नंजुंडेश्वराची अगदी अंतकरणापासून ज्याने सेवा केली त्यांना आशीर्वाद हा मिळालेलाच आहे। आणि ह्या गडिंग्लज हिरेमठ खानदानचा असा आहे की निस्वार्थीपणानं त्यागाची भूमिका ठेवून लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहायचे। आई वडील असताना अन्नदान हे सतत चालायचं। कुणी आलं तर त्यांनी पाणी मागितलं तर त्यांना आंबील द्यायचे, आंबील मागितलं जेवायला द्यायचं। पण हा प्रसाद मी स्वतः सुद्धा बनवायचे आणि हे नित्य नेम चालू होतं। माझ्या आई वडिलांचा वारसा गंगाधर हिरेमठ हे परंपरागत हे चालू ठेवलेले आहेत। ते सेवा त्यांची सेवा काय आहे ते तुम्ही पाहिलंय, पण आम्ही पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। तेव्हा गंगाधर हिरेमठ ही परंपरागत हे चालू ठेवणार, पण तुम्ही त्याला निवडून दिल्यानंतर तुमचं कुठलंही काम थांबणार नाही। तो सत्तेत नसताना सुद्धा काम केलंय, आता तुम्ही सत्तेवर जर दिला, त्याला पद दिला, त्याला नगराध्यक्ष ह्या पदावर तो निवडून आला तर तो भरपूर काम करेल, तेव्हा तुम्ही त्याला
निवडून द्यावं ही माझी इच्छा आहे. भरपूर मताने त्याला निवडून द्या आणि त्याचा आशीर्वाद घ्या. तुमचा गुरु उभा आहे, नंजुंडेश्वर घराण्याचा वंशज उभा आहे, त्या वंशजाला तुम्ही निवडून द्यावं. कळकळीची विनंती आहे गडिंग्लजच्या नागरिकांना. इतका चांगला आणि नेकदिल इन्सान उभा आहे, त्याच्यासाठी तुम्ही भरपूर मताने त्याला निवडून द्यावं ही माझी कळकळीची विनंती आहे. सर्व हिरेमठ कुटुंबाकडून विनंती आहे की गंगाधर महाराजांना आज या नगरीला आम्ही सुपूर्द केलेला आहे. तुम्ही त्याला भरघोस मताने निवडून आणा अशी सर्व नागरिकांना आमची नम्र विनंती आहे. विनंती आहे. Vote for गंगाधर महाराज! जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकार, गडिंग्लज.